श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 2 मार्च रोजी आपल्या सगळ्यांना माहित आहे की होळी सारखा पवित्र सण येत आहे. होळी हा पवित्र सण आहे कारण होळीमध्ये आपण आपले वाईट विचार, आपल्या वाईट भावना काही असतील किंवा आपल्या बरोबर कुणी काही वाईट केले असेल तर सगळे काही त्या अग्नीसोबत स्वाहा करण्याची वेळ असते. म्हणूनच होळी हा खूपच एक पवित्र सण देखील मानला जातो. होळीच्या दिवशी फक्त लग्न कार्य वगैरे होत नाहीत कारण होळीच्या दिवशी सगळं म्हणजे स्वाहा म्हणतो ना आपण, तसं केलं जातं. म्हणून त्या दिवशी शक्यतो लग्न वगैरे नाही केली जात. होळीच्या दिवशी तुम्ही बाकी कोणतीही म्हणजे आपण उपासना भरपूर करू शकतो, सेवा ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या सेवा करू शकतो. मात्र फक्त लग्न, वास्तुशांती हे विधी या दिवशी टाळावेत. होळी पंचमी म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी कशा पद्धतीने होळी साजरी करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. होळी पौर्णिमा कशी साजरी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी एक होमकुंड घ्यावे. होमकुंड नसेल तर एखादा लोखंडी तवा घेतला तरीही चालेल. शक्यतो मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की घरामध्ये होळी न पेटवता, जिथे काल पण मी तुम्हाला सांगितलं, जिथे मोठ्या होळी, सामूहिक होळी असतात त्या होळीमध्ये जास्त ताकद असते. म्हणून होळी शक्यतो जी सामूहिक असते तिथेच जाऊन नैवेद्य वगैरे समर्पण करा. मात्र काही घरांमध्ये पद्धतच असते की होळी घरामध्ये पेटवली जाते म्हणजे प्रज्वलित केली जाते. अशा सगळ्यांनी 5:55 उद्या होळी साजरी करायची आहे. कशी करायची होळी साजरी? तर एखादा हवन कुंड छोटा पत्र्याचा किंवा तांब्याचा, आता माझ्याकडे आहे तो तांब्याचा आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. आधी सगळ्यात त्याच्या खाली हळदी कुंकू रांगोळी, त्याच्यावर हळदी कुंकू असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एखादा, आता कसं आहे, पूर्वी शेणानं सारवत असत पण आता आपल्याकडे शेण वगैरे नाहीये, म्हणून अग्निकुंडाखाली एखादी हे ठेवावी, पाट वगैरे ठेवायचा म्हणजे फरशीला चटका लागत नाही. आणि त्यावर आपल्याला होमकुंड ठेवायचा आहे. होमकुंड ठेवल्यानंतर कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक त्याच्यात म्हणजे केमिकल युक्त काहीच त्यामध्ये घालायचं नाही. शेणाच्या गौऱ्या ज्या मिळतात, ज्याला गौऱ्याच म्हणतो आम्ही, तर शेणकुंड किंवा गौऱ्या म्हणतो, त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. कापूर घ्यायचा आहे आणि पवित्र झाडांच्या समिधा म्हणजे लाकूड जे मिळतं, औदुंबराच्या, बेलाच्या, आंब्याच्या, अशा झाडांची समिधा जिथं पूजा सामग्रीचं दुकान असतं तिथे मिळते, ती घेऊन यायची. आणि कापूर भीमसेनी आपल्याला शुद्ध लागणार आहे, थोडंसं गंगाजल लागणार आहे, थोडंसं गोमूत्र लागणार आहे. त्यानंतर पूजेला बसायचं. फुलं वगैरे नैवेद्य सगळं घेऊन तुम्हाला बसायचं आहे. अग्निकुंडाभोवती रांगोळी काढायची आहे. खाली काढल्यानंतर कडेला पण रांगोळी काढायची आहे. आणि होळीची जी सगळ्यात खालचा जो लेअर आहे ना, तो शेणकुट म्हणजे गौरी ज्याला आपण म्हणतो, त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर समिधा अशा उभ्या मांडून घ्यायच्या आहेत. त्याला लाल कलाव्याने बांधायचे आहे. आपण जे काही होळीचे उपाय सांगत आहे अर्थातच ते या होळीमध्ये करायचे आहेत. त्यानंतर कापराच्या वड्या त्याच्यावर ठेवायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर होळीला घरी जर होळी तुम्ही गॅलरीत किंवा मोकळ्या जागेत केली तर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर, जसं आपण नैवेद्य दाखवतो ना तसं हातानं पाणी घेऊन त्याच्या सगळीकडून फिरवायचं आहे. हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे. अग्नी प्रज्वलित केल्यावर पहिल्यांदा पूजा करून घ्यायची. त्यानंतर समोर एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा. होळीच्या थोडासा लांब आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे होळी प्रज्वलित करायची आहे. होळी प्रज्वलित करताना आपल्या केंद्राच्या पुस्तकामध्ये मंत्रोच्चार पण देतात, पण सगळ्यांना ते शक्य आहे का? तर नाही. साध्या पद्धतीने होळी पेटवायची आहे. अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत किंवा जे तुम्हाला नको आहे ते होळीमध्ये समर्पित व्हावे अशी इच्छा व्यक्त करायची आहे. आणि जे हवं आहे ते पण होळी देवतेकडून मागून आपल्याला घ्यायचं आहे. होळीमध्ये थोडीशी पुरणाची पोळी, त्याचप्रमाणे गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे
पुरणाची पोळी, 1 रुपयाचे नाणे, पिवळी मोहरी, हे सगळं आपल्याला होळीमध्ये टाकायचं आहे. आता होळीच्या राखेचे उपाय किंवा होळीमध्ये अजून काय काय त्यामध्ये अग्नीमध्ये टाकायचं ह्याच्यावर मी अजून एक व्हिडिओ घेऊन येईन. फक्त आजच्या दिवशी फक्त होळी कशी पेटवावी याच्यावरचा व्हिडिओ होता. आता होळीची पूजा कशी करावी किंवा होळीभोवती कोणते कोणते उपाय करावेत, होळीच्या राखेचे कोणते उपाय करावेत याच्यावरचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन. जो मधाच्या बाटलीत फोटो ठेवण्याचा जो सांगितला होता तो सुद्धा आपल्या घरच्या होळीत केला तरीही चालतो किंवा बाहेर केला तरीही चालतो. आता होळीच्या ह्याचा उपायांचं मी एक इथं स्पष्टीकरण देते की जी मधाची बॉटल मी तुम्हाला सांगितली होती, काच आपल्याला होळीमध्ये टाकायची नाहीये, कारण ती तडकून काहीतरी अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून होळीच्या दिवशी त्यातले फोटो काढून घ्यावेत आणि ते फोटो फक्त आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहेत. आठवणीने एवढं लक्षात घ्या. व्हिडिओ ज्यांनी आज पाहाल ते हे करू शकतील. बाकीच्यांना तर लक्षात येईल शक्यतो की काच ही होळीमध्ये बिलकुलही टाकायची नाही, तडकू शकते, अपघात होऊ शकतात. म्हणून फक्त उपाय असे करा ज्याच्यामुळे कोणालाही हानी आपल्याला पोहोचवायची नाहीये. होळी दिवशी छान अशी होळी साजरी करा. घरामध्ये मांसाहार, मद्यपान, भांडण, तंटा या दिवशी करू नका. उगाचच वेडेवाकडे गाणी लावून होळीच्या पुढे डान्स करणे वगैरे टाळा. शांत पद्धतीने आपले हे महाराष्ट्रीयन सण जे आहेत ते शांत पद्धतीने साजरे करण्याला जास्तीत जास्त महत्त्व द्या. निसर्गाला हानी पोचवू नका, झाडं तोडण्यात सहभागी होऊ नका, लाकडांची होळी पेटवू नका. जास्तीत जास्त शेणकुटं किंवा गवत असतं यानेच होळी पेटवण्याचा प्रयत्न करा, कारण आपला निसर्ग अनमोल आहे. निसर्गाचा कोप सहन होत नाही, ते आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळे निसर्गाचा कोप होईल अशा कोणत्याही घटना आपल्या हातून चुकूनही घटू नयेत याची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.